आनंदात करतातच, सगळेच करतात आणि त्यात काही वेगळं किंवा विशेष नाहीये. हां, देवाला नैवेद्य अर्पण केला, तुम्ही भरपूर सारी फळं, भरपूर सारे नैवेद्य. पण खरी परीक्षा असते, खरी कसोटी असते त्रासदायक काळ. कितीही त्रासदायक काळ असू दे, तुम्ही तुमची तीच श्रद्धा, तुमचा तोच विश्वास, तेच हात जोडणं, तेच मनापासून पाया पडणं, ज्या प्रकारची तुमची श्रद्धा असेल, तो तुमचा नियम तुम्ही न सोडणं, ही खरी कसोटी असते. आणि म्हणून तर म्हटलं आहे ना, की आनंदात कुणीही करेल, ते काही विशेष किंवा वेगळंही नाही. पण दुःखाच्या वेळेस तो विश्वास, तो त्या ईश्वरावर, तो प्रभूवर, की कोणीतरी एक शक्ती आहे. रूपं वेगवेगळी आहेत, प्रभू असू दे, समर्थ असू दे किंवा आणखीन आपला गणपती बाप्पा असू दे, तो आहे. त्या त्रासदायक काळात, त्या त्रासदायक परिस्थितीमध्ये सुद्धा हा विश्वास तुम्हाला आणखीन त्या प्रभूंच्या जवळ घेऊन जातो आणि तीच खरी कसोटी त्रासदायक काळातली.